नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच LICच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी. LIC कर्मचाऱ्यांना लवकरच वाढीव पगार मिळणार आहे. अर्थ मंत्रालयाने कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेला आता ग्रीन सिग्नल दिला आहे. तसेच या बाबतीत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार LICच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वार्षिक 17% वाढ होणार आहे. तसेच 1 ऑगस्ट 2022 पासून नवीन वेतन श्रेणी लागू होईल. या पगारवाढीचा फायदा LICच्या 1,10,000 कर्मचाऱ्यांना होणार आहे. तसेच पगारवाढीनंतर LICवर जवळपास 4,000 कोटींचा आर्थिक भार पडणार आहे. आता बातमी आहे इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भातली. कमी प्रदूषण आणि पेट्रोल डिझेलपेक्षा कमी खर्च यामुळे ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांना आतापर्यंत पसंती दिली होती. मात्र नव्या आर्थिक वर्षात ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांकडे पाठ फिरवली आहे. मार्च महिन्यात 1,36,000 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली होती. मात्र एप्रिल महिन्यात हा आकडा 64,000 पर्यंत खाली आलाय. केंद्र सरकारच्या फेम टू योजनेला मार्च महिन्यानंतर मुदतवाढ देण्यात आली नाही. त्याचा नकारात्मक परिणाम इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवर पाहायला मिळतोय. त्यानंतर केंद्राने मोबिलिटी प्रमोशन या योजनेसाठी 500 कोटींची तरतूद केली. या योजनेत दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांसाठी 10,000 रुपयांचं अनुदान मिळणार आहे. अनुदानाबाबत स्पष्टता नसल्याने कंपन्या उत्पादन आणि विक्रीवर सध्या जोर देत नाहीयेत. आता बातमी आहे क्रूड ऑइल संदर्भातली. रशियातून सवलतीच्या दरात आयात केलेल्या खनिज तेलामुळे आर्थिक वर्ष 2023-24 मधील पहिल्या 11 महिन्यात भारताची 7.9 अब्ज डॉलरची बचत झाली आहे. देशाचा आयात खनिज तेल आणि उत्पादनांचा खर्च 15.2% कमी झालाय. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावात झालेली घसरण आणि रशियाकडून सवलतीच्या दरात मिळत असलेल्या तेलाचा फायदा भारताला होतोय. चालू आर्थिक वर्षात भारताचा खनिज तेल आयातीचा खर्च 101 ते 104 अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. मात्र मागच्या आर्थिक वर्षात एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत भारताचा खनिज तेल आयातीचा खर्च 15.2% कमी झालाय. विशेष म्हणजे या कालावधीत खनिज तेलाची आयात वाढूनही खर्च कमी झालाय. आता बातमी आहे उत्पादन क्षेत्रासंदर्भातली. देशातील निर्मिती क्षेत्राच्या सक्रियतेचा वेग म्हणजेच PMI सरलेल्या एप्रिल महिन्यात किंचित मंदावला आहे. मार्च महिन्यात दमदार PMI 59.1 असा 16 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. त्या उलट तो सरलेल्या महिन्यात 58.8 पर्यंत खाली आला. मार्च महिन्याच्या तुलनेत निर्देशांक घसरला असला तरीही मजबूत मागणी असल्याने उत्पादन क्षेत्राची प्रगती चालूच राहण्याचा अंदाज आहे. आता बातमी आहे UPI संदर्भातली. युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने म्हणजेच NPCIने बँक ऑफ नामिबिया सोबत करार केला आहे. या देशात अशी प्रणाली विकसित करण्यासाठी NPCIच्या परदेशातील कंपनीला काम सोपवण्यात आलं आहे. भारताच्या UPI तंत्रज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा नामिबियाला त्याच्या आर्थिक परिसंस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी होणार आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली थांबायची. तुम्ही पाहत राहा मनी 9 मराठी.